आज वर्षाचा शेवटचा दिवस आणि दिवसाची सुरुवात आमची भांडणं करण्यापासूनच झाली होती. लेकाला शाळेत सोडायला निघालं होतं तर जाता जाता पण आमचं वाचा वाचा सुरूच होतं. मग काय सोडलं लेकाला शाळेमध्ये आणि घरी आलो आणि भांडणं करून करून तोंडातले शब्द संपले म्हणून डोळ्यातनं आसवं गाळायला सुरुवात केली. म्हणलं ही भांडणं बिडणं सुरूच राहणार आहेत. पहिले मला खाऊन पिऊन घेऊ दे. माझ्या भाषेमध्ये पहिले पेट पूजा बाद में भांडण दुजा. मग थोड्या वेळाने मम्मीकडे आली तर लाईट गेली होती म्हणून आम्ही दोघं येडे आहेत ना गाडीमध्ये गाणी लावून टाइमपास करत बसलो होतो. मग माझा दुसरा भाऊ कामावर निघालेला त्याला म्हटलं जाता जाता तेवढं मला देवळात सोड. देवळात गेलं तर तिथं या बायका साड्या विकत घेण्यासाठी बघत बसल्या होत्या साड्या. मग मी आणि मम्मी आलो तिथून घरी आणि मम्मीने घेतली चटणी वाटायला. मी दिले मम्मीला डोसे आणि घरी येऊन मस्तपैकी जेवण बनवून जेवायला बसले तर एक ताटावर असा बसला होता जसं काही हे सगळं जेवण तोच खाणार होता. मग संध्याकाळी आम्ही तिघ जण गेलो बाजार हिंडायला. आज बुधवार होता ना, आमची इथं बुधवारचा बाजार भरतो. म्हणलं एवढ्या उशिरा चाललोय तर थोडी गर्दी कमी असेल. कशाची काय हाय तेवढीच गर्दी. मग आलो घरी, काढली गाडी आणि गेलो ठासायला. म्हणलं आज 30 आहे ना, असा 30 सुना सुना नाही गेला पाहिजे. काहीतरी बाहेरचं खाल्लं ना की जरा 30 असल्याचं फील तरी येईल. मग पोटात भर टाकली निघालो घरी यायला. दिवसाची सुरुवात मांडून रडून झाली पण शेवट मात्र हसत झाला ना बस. मग आजचा मिनी ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.